2023-2025 या शैक्षणिक वर्षातील किंवा शालांत परीक्षेतील जे पहिल्या 3 क्रमांकाने सरकारी हायस्कूल तोरसे या शाळेतून उत्तीर्ण झालेल्या म्हणजे टॉपर विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्यानिमित्त हा छोटेखानी आयोजित कार्यक्रमामध्ये इथं उपस्थित या शाळेचे 1975 म्हणजे जवळजवळ 50 वर्षापूर्वीच्या 10वीच्या बॅचचे सगळे हे मान्यवर विद्यार्थी 10वी आणि 11वी बॅच 11वी SSC 1971ची 11th SSC तर या SSCचे माझे विद्यार्थी मी सगळ्यांची नावं घेत नाही परंतु प्रातिनिधिक म्हणून सुरेश उगवेकर आणि त्यांचे सगळे सहकारी 10वी मध्ये टॉपर झालेले 3 विद्यार्थी म्हणजे पूनम गावडे, प्रांजल नाईक आणि प्रांजल परब या 3 विद्यार्थ्यांनी चांगले गुण संपादन करून या विद्यालयातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे क्रमांक प्राप्त केले आणि त्याबद्दल ज्ञान गौरव या त्यांच्या कार्यक्रमांतर्गत त्यांचा हा छोटेखानी अभिनंदन किंवा गौरवासाठी हा कार्यक्रम माझ्याकडे एकनाथ महाले सर आले 8 दिवसापूर्वी आणि मला म्हणाले की असा कार्यक्रम करायचा आहे तर मी म्हटलं चांगली गोष्ट आहे त्याच्यातून आमच्या आत्ता जे 10वीचे विद्यार्थी आहेत त्यांना देखील प्रेरणा मिळेल, प्रोत्साहन मिळेल आणि त्यांनाही वाटेल की चांगला अभ्यास केला, चांगले गुण संपादन केले तर आमचा देखील समाजातील जे विचारवंत असतात किंवा दानशूर व्यक्ती असतात त्यांच्याकडून आमचा देखील गौरव होणार असं त्यांनाही वाटेल आणि या हेतूने त्यांना मी लागलीच एकनाथ महाले सरांना म्हटलं कार्यक्रम तुम्ही करा असे सांगितलं आणि त्याप्रमाणे आजचा हा कार्यक्रम इथं संपन्न होत आहे. 10वीत चांगले म्हणजे आमचा या वर्षीचा निकाल हा 97.14 एवढा निकाल या विद्यालयाने दिला. शाळेचं जेव्हा म्हणजे 10वीची परीक्षा जवळ आली तेव्हा कमीत कमी मला वाटतं 2 वेळा आम्ही 10वीच्या पालकांच्या मीटिंग घेतलेल्या बरोबर ना पालकांच्या आणि पालकांचं त्यात चांगलं सहकार्य मिळालं म्हणून 97 पर्यंत आलं. यावर्षी खूप कठीण होता निकाल एवढा येणे कारण नवीन शैक्षणिक धोरणाला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जे काही थोडे बदल झालेले आहेत त्या बदलानुसार 9वीचे विद्यार्थी जसे असतील तसे ते पुढे आलेले होते म्हणजे ते सगळेच चांगलेच होते असं नाही आणि त्यामुळे सगळे मला शिक्षक सांगत होते की यावर्षी कमीत कमी 12 विद्यार्थ्यांचा आम्हाला प्रॉब्लेम वाटतो तरी सुद्धा त्या 12वरून आमचे 3 विद्यार्थी आले ना 3 आणि त्यामुळे 97 एक एटी आणि एक 2च विद्यार्थी आमचे त्यांनी आम्हाला दगा दिला हरकत आहे परंतु ते सुद्धा आता होतील पुढच्या परीक्षेमध्ये अशी आशा धरूया आणि जे विद्यार्थी इथं उत्तीर्ण झाले त्यांचं अभिनंदन त्यांच्या पालकांचंही अभिनंदन की त्यांनी आमच्या आव्हानाला अनुसरून त्या आपल्या पाल्यांकडे त्यांनी लक्ष दिलं चांगला त्यांच्याकडून अभ्यास करून घेतला. आता आपण बघितलं तर हे 3 टॉपर जे आहेत ना ते तीनही टॉपर हे गर्ल्स स्टुडंट्स आहेत गर्ल्स स्टुडंट चांगली गोष्ट आहे तरी सुद्धा इथं 10वीची आत्ताची जी बॅच आहे त्याच्यातले बॉय स्टुडंट आहेत त्यांना सांगतो की पुढच्या वर्षी या 3 मध्ये तुमची सुद्धा भर असली पाहिजे आणि म्हणून तुम्हाला इकडे आज बसवलेलं आहे आम्ही. दुसरी गोष्ट हा कार्यक्रम या शाळेचे 50 वर्षापूर्वीच्या बॅचचे विद्यार्थी येतात आणि इथं हा कार्यक्रम करतात त्यांना वाटतं काहीतरी आपण करावं म्हणजे त्या काळामध्ये त्यांना सुद्धा काहीतरी कुणाकडून तरी अशी मदत झालेली असेल अभ्यासात म्हणा आर्थिक म्हणा पुढील शिक्षणासाठी किंवा अन्य गोष्टींसाठी मदत झालेली असेल आणि त्यामुळे त्यांच्या मनात आलं असेल की आपणही दुसऱ्यांना काहीतरी मदत करावी आणि ही चेन अशी चालली पाहिजे साखळी ही चालली पाहिजे म्हणजे एकाने दुसऱ्याला तिसऱ्याला असं आणि ह्याच्यातून ह्या विद्यार्थ्यांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की आमचा जसा गौरव आता केला
बक्षिसं दिली, तशी तुम्ही सुद्धा चांगलं शिकून कोणीतरी मोठे होऊन कुठल्या तरी पदावर पोचलात, चांगले नोकरी केलात, व्यवसाय केलात, त्याच्यातून तुम्ही कमावणार होत्या. तर तुम्हाला सुद्धा वाटलं पाहिजे की आम्ही सुद्धा समाजातील अशा होतं करू आणि गरजवंत विद्यार्थ्यांना मदत करायला पाहिजे किंवा अशा कार्यक्रम आयोजित केले पाहिजे. इथं जी मंडळी आहेत, नक्कीच मला वाटतं की त्यांच्या विद्यार्थी दशेमध्ये त्याने असे सोशल असले पाहिजे, ते चांगल्या कार्यक्रमामध्ये ते पुढे आले पाहिजे. वाचन त्यांचं चांगलं असेल, त्यांना पेंडसे सरांसारखं मार्गदर्शन लाभलं, म्हणून त्यांचा हा असा ग्रुप आहे आणि त्यांनी त्या प्रेरणेतून ते असे कार्यक्रम त्यांना करावेसे वाटत असतात. काल त्यांनीच आम्हाला सपोर्ट केला आणि त्याच्याशिवाय त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही इकडे बरेचसे कार्यक्रम केले. उदाहरणार्थ हे वृक्षारोपण समारंभ आणि त्याच्याशिवाय शाळेला खुर्च्या प्रदान केले. तसेच इथे आजचा हा ज्ञानगौरव समारंभ आयोजित केलेला आहे, त्याच्या मागची सुद्धा प्रेरणा त्यांचीच होती. तर ह्या प्रोग्राममध्ये पहिले गेल्या वर्षी 2026, 25 साली जे विद्यार्थी SSC परीक्षेमध्ये चांगल्या मार्काने पास झाले असे पहिल्या 3 विद्यार्थ्यांचा सन्मान करायचं ठरवलं होतं आणि आता थोड्याच वेळात तो कार्यक्रम इथे संपन्न होईल. तर या विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी विशेष मेहनत घेतलेली आहे. तसेच आता मला सांगण्यात आलं आहे की ह्या हायस्कूलचा रिझल्ट थ्रूआउट चांगला लागतो आणि त्याच्यामागे निश्चितच शिक्षक वर्गाची, विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची सुद्धा मेहनत आहे. आणि मी अशी इच्छा व्यक्त करतो की त्यांचा रिझल्ट हा असा चांगला राहो आणि मुलांची सर्वांगीण प्रगती हो, ही मी देवापाशी विनंती करतो. हे प्रोग्राम त्यांनी निरनिराळे जे प्रोग्राम आम्हाला सांगितलेले आहेत ते आमचे माजी विद्यार्थी, आमचे मित्र श्री एकनाथ महाले हे त्याच्यामध्ये कायमचे लीड घेतात आणि राईट फ्रॉम बिगिनिंग म्हणजे सुरुवातीपासून प्लॅनिंग करणं ते शेवटपर्यंत प्रोग्राम कंप्लीट करेपर्यंत त्यांची प्रत्येक गोष्टीवर नजर असते आणि ते कार्यक्रम सक्सेसफुल करतात. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच इथे उपस्थित असलेले सगळे माजी विद्यार्थी यांना त्याप्रमाणे त्यांना मदत करत असतात आणि सगळे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करतात. तर त्याच्याबद्दल मी इथे असलेल्या माजी विद्यार्थ्यांचे सगळ्यांचे त्यांच्याप्रती मी आभार व्यक्त करतो. तसेच या 3 विद्यार्थ्यांनी धवल यश संपादन केलं, ही पहिली पायरी झाली. म्हणजे पहिलं पाऊल झालं. आता 12वी आली. थोडे वेगळे विषय, थोडा अवघड भाग, पण हाही 12वीचा टप्पा तुम्ही यशस्वीपणे पार पाडणार आहात याची मला खात्री आहे. तुम्ही सगळ्यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत अभ्यासाचे. त्याबरोबर या पुढचा जो टप्पा आपल्याला गाठायचा आहे पदवीपर्यंतचा, त्यासाठी आपली शरीर प्रकृती उत्तम पाहिजे, त्यासाठी व्यायाम पाहिजे, खेळ पाहिजे, अभ्यास तर हवाच हवा. हे सगळं करत असताना मन शांत ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि आपली कास ही सत्कर्माच्या वाटेवर पाहिजे. समर्थ रामदास स्वामींनी म्हटल्याप्रमाणे सत्कर्म योगे वयघाल व्हावे, सर्वामुखी मंगल बोललं व्हावे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एकनाथ महाले, सुरेश उगवेकर, अमरचंद, मधु, आनंद, नवनाथ, धोंडू परब, दशरथ परब अशा कितीतरी विद्यार्थ्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत. हा आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. आपल्याला एकच प्रार्थना करायची असं मला वाटतं.
द्यायचेच जर असेल काही, द्यायचेच जर असेल काही, आज झऱ्याच्या पाण्यावरती दे ओंजळभर शुभ्र चांदणे, वा प्रांजळ एखादे गाणे, दे रक्ताची ओढ सनातन, दे काही पण असो चिरंतन, दे काही पण असो चिरंतन. ही आपल्याला प्रार्थना करायची. परमेश्वरा, आपल्याला बघणारे डोळे दिलेले आहेत, ऐकणारे कान दिलेले आहेत, कष्टणारे, लिहिणारे, सगळी कामं करणारे हात दिलेले आहेत, चालणारे पाय दिलेले आहेत. परमेश्वरानं आपल्यावर एवढी कृपा केलेली आहे. या कृपेच्या जोरावर आपण जीवनामध्ये उत्तम मार्गावर मार्गक्रमण करू याची मला खात्री आहे. एवढं बोलून मी थांबतो आणि तुम्हाला उदंड जीवन उत्तम लाभो अशी मी प्रार्थना करतो परमेश्वराजवळ. वंदे मातरम.